पहा या व्हिडिओमध्ये आपल्याला जो ट्री दिसतोय तर तो ज्याला आपल्याला काळा शिरीष असं म्हणता येईल, अल्झेबिया लेबॅक या स्पेसीजचं कल्टिवेशन या गार्डनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये करण्यात आलेलं दिसते आणि याचा जो स्पेसिफिक पॅटर्न आहे ग्रोथचा ह्या अल्झेबिया लेबॅकचा तर तो आहे डायकॉटमसली ब्रांच्ड सिस्टीम याची जी आहे ही इथे काय होते डेव्हलप झालेली दिसते। त्यामुळे याचा जो कानोपाय आपल्याला दिसतोय तो अतिशय बिग कॅनोपाय इथे डेव्हलप झालेला आहे आणि ही डायकॉटमस ब्रांचिंग पॅटर्न जो आपण बघतोय त्या पॅटर्नमुळे काय झालं आहे की बाबा एकतर इथे ग्रीन व्हेजिटेशन किंवा ग्रीन बेल्ट हाही मेंटेन झाला आहे आणि याचबरोबर इथे शेडही निर्माण झालं आहे आणि बायोडायव्हर्सिटीसाठी जे काही डिफरंट टाईप ऑफ बर्डचं जे हॅबिटॅट जे आहे हे हॅबिटॅट पण मेंटेन झालं आहे। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक साधा वृक्ष आहे, परंतु हा साधा वृक्ष अनेक प्रकारच्या सजीवांना इथे सातत्याने जीवन जगण्यासाठी हे काय करत असते, साह्यभूत करीत असते।